सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचं जर खातं SBI मध्ये जर वेतन खातं असेल तर अशा कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा SBI बँकेकडून दिला जातो आणि त्याच संदर्भातलं एक अत्यंत महत्त्वाचं माहितीपूर्ण पत्रक आता समोर आलेलं आहे, ज्यामुळे निश्चितच आपल्याला जर आपलं वेतन SBI बँकेत व्हावं असं वाटत असेल तर निश्चितच आपल्याला लाखो रुपयाचा फायदा त्या वेतन खात्यामधून किंवा वेतन खात्यामुळे होत असतो आणि त्याच संदर्भातली संपूर्ण अपडेट देणारा आजचा हा व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे, SBI मध्ये वेतन खातं असल्याने कशा पद्धतीनं किती रुपयाचा फायदा कसा होतो, यासाठी विनंती एकच, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। राज्याचे अमरावती विभागीय उपसंचालक यांचे एक अत्यंत महत्त्वाचं आता पत्र समोर आलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी अमरावती विभागातील सर्व जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये विषय मांडलेला आहे की SBI बँकेत वेतन असल्याचे जे फायदे आहेत ते अमरावती विभागातील जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून देण्याबाबतचं ते पत्र आहे। आणि या पत्रासोबतच SBI बँकेमध्ये वेतनविषयक खातं असल्याचे काय काय फायदे आहेत ते पत्र सुद्धा यामध्ये जोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच आपण जर इतर कोणत्याही बँकेत जर वेतनविषयक खातं काढलं असेल त्यापेक्षा SBI मध्ये जर वेतनविषयक खातं काढलं तर त्यामध्ये काय काय फायदा होतो ते आपण आता या ठिकाणी स्क्रीनवर पाहत आहोत। यामध्ये जर तुमचं खातं SBI मध्ये असेल आणि ते वेतनाचं जर खातं असेल तर अशा वेळेस ॲक्सिडेंट जर झाला असेल तर 1 कोटी रुपयापर्यंतचं कव्हरेज त्यामध्ये आहे। ATM कार्डवरील अपघात विमा, म्हणजे आपल्याकडे जर SBI बँकेचं ATM कार्ड असेल आणि त्यानंतर आपल्याला अपघात झाला असेल तर 15 लाख रुपये सुद्धा आपल्याला मिळू शकतात। विमानामध्ये अपघात झाला असेल, आपल्याकडे ATM कार्ड असेल तर 1,10,00,000 रुपये आपल्याला इन्शुरन्सची रक्कम मिळू शकते। जळाल्यास, प्लास्टिक सर्जरी झाल्यास 10 लाख रुपयेपर्यंत आपल्याला मिळू शकतात। आयात केलेल्या औषधांचा वाहतूक खर्च सुद्धा 5 लाख रुपये आपल्याला मिळू शकतो। अपघातानंतर एखादा व्यक्ती कोमात गेला, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा 5 लाख रुपयापर्यंतचे इन्शुरन्स अमाऊंट या SBI मध्ये वेतन खातं असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळत असते। त्यानंतर उच्च शिक्षणासाठी एका अपत्यासाठी 10 लाख रुपये सुद्धा मिळतात, परंतु ते व्याजी रक्कम असतात, परंतु ती सुविधा सुद्धा या SBI वेतन खात्याला आहे। 2 मुलीच्या विवाहासाठी सुद्धा पैसे मिळत असतात। त्यानंतर अपघाताच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी 2 लगतच्या व्यक्तीला 50,000 रुपये सुद्धा आपण SBI मधनं ते मिळत असतात। नंतर रुग्णवाहिका शुल्क 50,000, ATM कार्डमधनं एका दिवशी विड्रॉल करण्याची मर्यादा सर्वसामान्य ग्राहकांना 50,000 आहे, परंतु आपलं जर SBI मध्ये वेतन खातं असेल तर अशा वेळेस आपल्याला 1 लाख रुपये प्रति दिवस विड्रॉल आपल्याला करता येतो। त्यानंतर 2 महिन्याचा ओव्हरड्राफ्ट असा 2 लाख रुपये सुद्धा आपल्याला मिळतात, म्हणजे एखाद्या वेळेस जर वेतनाला उशीर झाला असेल किंवा इमर्जन्सीमध्ये आपल्याला पैसे पाहिजे असतील तर अशा वेळेस ओव्हरड्राफ्टच्या माध्यमातून 2 लाख रुपयापर्यंतचा 2 लाख रुपयापर्यंतची रक्कम आपण त्या ठिकाणी विड्रॉल करू शकतो। नंतर ऑटो स्वीपची सुविधा आहे, नंतर पासबुक अपडेट मोफत आहे, इंटरनेट बँकिंग मोफत आहे। नंतर SBI ची ही सुविधा जी आहे 4 आपल्या नातेवाईकांना सुद्धा आपण देऊ शकतो। त्यानंतर NPS, PPF, SBI कार्ड, SBI लाईव्ह, SBI डेबिट कार्ड, SBI क्रेडिट कार्ड या बऱ्याच सुविधा यामध्ये मोफत आहे। आणि जर आपलं खातं जर असेल तर त्या ठिकाणी लॉकरमध्ये सुद्धा विशेष सूट या कर्मचाऱ्यांना मिळू शकते, असं हे महत्त्वाचं पत्र आता समोर आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच आपण जर आपलं वेतनाचं खातं SBI मध्ये किंवा इतर बँकेत असेल आणि आपल्याला जर SBI मध्ये जर काढून हा लाभ घ्यायचा असेल तर निश्चितच आम्ही आपणास विनंती करतो की एकदा आपण ही सर्व माहिती SBI चे मॅनेजर बँकेत जाऊन चेक करावी आणि त्यानंतरच आपण आपला निर्णय घ्यावा। परंतु रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।